लेंगरे आहेत आणि त्याचबरोबर सुप्रियाताई साळुंके या विभागात लढत आहेत. तर ही जी लढत आहे तर सर्वात महत्त्वाचा प्रभाग म्हणून याकडे बघितलं जातं. कारण सगळ्यात सांगली मिरज कुपवाड शहरातील जर बघितलं तर हा जर प्रभाग बघितला तर ह्याच्यावरती संजय नगर असेल, हा भाग सगळ्यात संवेदनशील असा समजला जातो. आणि ही प्रभागातली जी लढत आहे तर एकदम अटीतटीची आहे. आणि या प्रभागात या दोन भगिनी आहेत. तर त्यांचं मत जाणून घेऊया या प्रभागाविषयी. नमस्कार, मी माया आनंद लेंगरे, प्रभाग क्रमांक 11 मधून महिला ओबीसी गटातून ब गटातून मी निवडणूक लढवत आहे. आम्हाला शिवसेना या पक्षाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. मी माया आनंद लेंगरे ब गटात आहे. सुजित कुमार काटे अ गटात आहेत आणि सुप्रियाताई साळुंके क गटात, असे आमच्या तिघांचं पॅनेल आहे. तरी आम्हाला मतदारांनी भरपूर मतरूपी आशीर्वाद देऊन सहकार्य करावे. लाडकी बहीण योजनेचे जनक माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडकी बहीण योजनेचं हे पॅनेल आहे. प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार बंधू भगिनींना मी एवढी विनंती करते की लाडक्या बहिणी आणि लाडक्या मतदार बंधूंना मी एवढी विनंती करते की आपण तुमचा मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला सहकार्य करावे. आज आम्ही फिरताना या परिसरामध्ये आम्हाला बऱ्याच अडचणी जाणवल्यात, त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. रस्ते दुरुस्ती म्हणा किंवा गटारीचे दुरावस्था झालेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्राधान्य देऊन त्याला चांगलं योग्य सुस्थितीत बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. माझे पती आनंद लेंगरे यांनी 216 आंदोलने वेगवेगळ्या स्वरूपाची केली आहेत. ते वारणा उद्भव योजनेचे जनक आहेत. त्यांचं पण सामाजिक कार्य भरपूर आहे. त्यांच्याकडे कोणतीही राजकीय सत्ता नसताना त्यांनी समाजकार्य भरपूर केलेलं आहे. त्यामुळं मी आणि सुजित कुमार काटे यांनी सुद्धा, त्यांचं पण 20-25 वर्ष झालं या सामाजिक कार्यात त्यांचा सुद्धा सहभाग आहे. त्यांनी पण झोपडपट्टी पुनर्वसनासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि आपल्या या सुप्रियाताई साळुंके यांचे पती बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी सुद्धा कामगारांच्यासाठी कामगार योजना किंवा कोणती त्यांच्यासाठी अडीअडचणीला ते धावून आलेले आहेत. त्यांचं पण सामाजिक कार्य आहे.